तुमचं मूल अभ्यासाला बसतं पण 5 मिनिटात उठतं, लक्ष लागत नाही, राग येतो, मोबाईलची सवय वाढते. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा असा सोपा उपाय जो मुलांचं अभ्यासात लक्ष वाढवू शकतो. तर नमस्कार भक्त हो, नमस्कार स्वामी भक्त हो, सेवेकऱ्यांनो, सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. तर आजचा विषय प्रत्येक आईवडिलांच्या मनाला लागणारा आहे. आजकाल बरीच मुलं अभ्यासाला बसतात पण लक्ष लागत नाही. पटकन कंटाळा येतो. मोबाईल, TV, गेम्स याकडे जास्त ओढा असतो. पालक रागवतात, मुलं चिडतात, घरात तणाव वाढतो. पण मित्रांनो, कधीकधी ही फक्त सवय नसते. मनाची अस्थिरता, एकाग्रतेचा अभाव आणि घरातील ऊर्जा यांचाही परिणाम असतो. आणि अशा वेळी स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि साधा आध्यात्मिक उपाय मुलांना स्थिरता देऊ शकतो. तर चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की मुलांचं लक्ष नेमकं अभ्यासात लागत का नाही. याची काही प्रमुख कारणे आहेत. आजच्या काळात मुलांचं लक्ष विचलित होण्याची काही कारणे आपण बघूयात. सर्वप्रथम महत्त्वाचं कारण म्हणजे जास्त स्क्रीन टाईम. मुलांचा अतिवापर हा TV, मोबाईल किंवा गेमिंग. दुसरा म्हणजे झोप पूर्ण न होणे. तिसरा म्हणजे चुकीचा आहार, जसे की स्नॅक्स, वडापाव, बेकरी प्रॉडक्ट यामुळेही एककेंद्री होण्यात लक्ष लागत नाही. चुकीचा आहार. 4 म्हणजे अभ्यासाची भीती आणि शेवटचा म्हणजे घरातील तणाव. जेव्हा मुलांचं मन शांत नसतं तेव्हा अभ्यास डोक्यात जात नाही. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, मन शांत असेल तर मार्ग आपोआप सापडतो. या व्हिडिओमधून कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करणार नाही. या व्हिडिओमध्ये फक्त मन शांत करून अभ्यासाला कशी एकाग्रता मिळवता येईल हेच सांगितलं जाणार आहे. दुसरा पार्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा सोपा उपाय की जो तुम्ही चटकन 5 मिनिटात करणार आहात, जे तुम्ही थंबनेलमध्ये वाचला आहे. हा उपाय खूप सोपा आहे आणि लहान मुलांसाठीही योग्य आहे. तर सर्वप्रथम प्रश्न येतो की उपाय करावा कसा. तर उपाय कसा करावा. उपाय करताना सर्वप्रथम गुरुवारपासून सुरू करूयात. नसल्यास कुठलाही दिवस असेल तरी चालेल. सकाळी किंवा संध्याकाळी मुलांना अभ्यासाला बसवण्यापूर्वी 2 मिनिटे स्थिर मन ठेवून देवापुढे बसवा. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो समोर ठेवा. एक छोटीशी उदबत्ती आणि दिवा लावा. मुलांच्या हातात फूल किंवा अक्षदा द्या. मुलांकडून 11 वेळेला श्री स्वामी समर्थ असा जप करा. जबरी करू नका, म्हणजेच जबरदस्तीने कुठलीही सेवा साध्य होत नाही. प्रेमाने आणि हसत करा. त्यानंतर अशी प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या मुलाला चांगलं समज येऊ दे, अभ्यासात त्याचं लक्ष लागू दे, चांगली बुद्धी दे. ही प्रार्थना आई किंवा वडील यांनी मनापासून केली तरीही चालेल. मूल मोठे असेल तर त्याने स्वतः ही प्रार्थना करावी. तिसरा मुद्दा म्हणजे अभ्यास करताना काय करावे. तर स्वामी उपायांमध्ये हे छोटेसे बदल देखील करू शकता. अभ्यासाची जागा स्वच्छ ठेवणे. अभ्यासाच्या टेबलवर देवाचं एखादं छोटंसं चित्र असेल तरी चालेल. अभ्यासाआधी 5 मिनिटे शांत बसायला सांगा. मोबाईल शक्यतो दूर ठेवा. 25 मिनिटे अभ्यास आणि 5 मिनिटे ब्रेक हा नियम ठेवा. मुलांना ओरडू नका. स्वामींचं नाव घेत घेत समजवा. त्यामुळे मुलांना समजणे अधिक सोपे जाते. आणि शेवटचा मुद्दे म्हणजे खरा बदल कधी दिसेल. तुम्हाला खरा बदल हा सारखा नियम एकाच दिवशी नव्हे तर
पूर्णपणे महिनाभर 2 महिने चालवला तरच तुम्हाला यातील बदल दिसू असेल. मूल शांत बसू लागतात, त्यांचे चिडचिड कमी होते, अभ्यासात रस वाढतो आणि त्यांचे मन अभ्यासामध्ये स्थिर होते. भक्तांनो, स्वामी समर्थ कृपा करतात, पण आपल्यालाही प्रयत्न करावे लागतात. तेथूनच आपल्याला सर्वप्रथम बदलाची सुरुवात होते आणि नंतर लक्षात ठेवणे हे कुठले आहे तर प्रत्येक मूल हुशार असतं, फक्त त्याचं मन स्थिर असायला हवं. रागवण्यापेक्षा किंवा इतर मुलांशी तुलना करण्यापेक्षा स्वामीचरणी त्यांचं भविष्य सोपवा आणि प्रेमाने मार्गदर्शन करा. आणि नेहमीच श्री स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी सेवा करून नंतरूनच मुलांना अभ्यासाला बसवायला लावा. मूल अभ्यासाला बसत नाही ही जी शंका असते ती प्रत्येक पालकाची म्हणजे खास करून आईवडिलांची असते. तर यातून आपण या व्हिडिओमधून नक्कीच आपल्याला हे मिळालेलं आहे की आपण अभ्यास कसा करू शकतो किंवा मुलांचं मन एकाग्र कसं करू शकतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा उपाय उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि रोज स्वामी समर्थांच्या भक्तीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सेवा करा आणि सेवेकरी व्हा. सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून पुन्हा एकदा जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.